या ठिकाणी विरोधी पक्षांना संपवण्याचं हे प्लॅनिंग आहे आणि अमित शहा यांनी ऑर्डर दिल्यामुळेच या ठिकाणी तक्रार घेतली जात नाहीये असा थेट आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलेला आहे। साधारणतः बातमी आपण पुन्हा एकदा समजून घेऊया। 12:15 ते 12:30च्या दरम्यान राहुल गांधी पॅलेट गनमुळे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना घेऊन तक्रार दाखल करण्याकरता संसद मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची बातमी समोर आली, जी कॅमेरा 1 ची दृश्य आपण पाहतोय। त्यानंतर तक्रार दाखल करून घेण्यास पोलीस कर्मचाऱ्यांनी नकार दिला। तक्रार दाखल करण्याकरता गेलेल्या राहुल गांधींची डीसीपी सचिन शर्मा यांच्या समवेत चर्चा झाली। तक्रार दाखल करण्याकरता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नकार देण्यात आला असं कळतंय। त्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर पडलेल्या राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांसमवेत पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या दिला असल्याची दृश्य ही समोर आलेली आहे, जी कॅमेरा 2 मध्ये आपण पाहतोय। तर कॅमेरा 3 ची दृश्य आहेत। अगदी काही क्षणात आता राहुल गांधी यांची पत्रकार परिषद सुरू होणार आहे। तासभर या सगळ्या घटनेला उलटलेला आहे, अद्यापही तोडगा निघालेला नाहीये। काँग्रेसचे अनेक पदाधिकारी नेते त्या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। उद्या राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत। छात्रों की गूंज या माध्यमातून विद्यार्थ्यांशी ते संवाद साधणार आहेत। पण त्यापूर्वी पॅलेट गननं जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना घेऊन तक्रार दाखल करण्याकरता संसद मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेले राहुल गांधी यांची मात्र तक्रार दाखल करून घेण्यास नकार देण्यात येतोय। वडेट्टीवार बोलतायत। जो विरोधात बोलेल त्याला टार्गेट केलं जातं। अंगणवाडीमध्ये जे THR दिलं जातं ते फेकलं जात आहे। कोणी ते गरोदर स्त्री खात नाही, विद्यार्थी छोटे मुलं आहे बालक ते खात नाही, ते फेकण्यात चाललंय। आणि याच्यावरचा बजेट किती आहे? 3,500 कोटी रुपये। 3,500 कोटी रुपये पाण्यात घातले जात आहेत। हे सर्व एक मोठा रॅकेट म्हणून काम करत आहे आणि जो या विरुद्ध बोलेल तो गुन्हेगार। दिल्ली पोलिसांचा FIR दाखल करून घेण्यास नकार आहे। FIR नाही तर मात्र आपण ठिय्या देणार अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतलेली आहे। आणि राहुल गांधी हे ठिय्या आंदोलनाला बसल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर हे ठिय्या आंदोलन आहे। पॅलेट गनच्या वापरासंदर्भात FIR दाखल करण्याकरता राहुल गांधी जंतर मंतरवरच्या आंदोलनासमवेत गेलेले होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।